मी स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे असे मानले जाते, मात्र तसे नाही. कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्प योगाचा काही प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो. कालसर्प दोष किंवा योग म्हणजे नक्की काय आहे, त्याचे किती प्रकार आहेत व ज्योतिषशास्त्र याबद्दल काय सांगते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. प्रत्येक माणसाची जन्मकुंडली, त्यातील ग्रहांची स्थाने यावरून त्याचे व्यक्तिमत्व, स्वभाव, भविष्यातील घटनांचा एक अंदाज बांधला जातो. एका माणसाचे अनेक प्रकारे भविष्य सांगितले जाऊ शकते. जन्मकुंडली हा त्यातील एक भाग आहे. कालसर्पदोष हा खूप काही भयंकर आहे असे मानले जाते, मात्र तसे काही नाही. कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्पाविषयी अनेक मानत्या समजुती गैरसमजुती आहेत. कालसर्प घातकी आहे असे मानले जाते, मात्र तसे काहीही नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन, प्रसिद्ध उद्योगपती हेनरी फोर्ड, अभिनेता राज कपूर, अशोक कुमार, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन, मुघल बादशहा अकबर, त्याचप्रमाणे जर्मन हुकुमशहा हिटलर यांच्या कुंडलीतही कालसर्पयोग होता. तरीही ही मंडळी एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचली. कालसर्पयोगाचा काही प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो. त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर आपण प्रथम पाहूया कालसर्प योग म्हणजे काय. कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प योग येतो. त्यामुळे हा दोष नसून योग आहे. या योगात राहू सापाचे मुख व केतू शेपटी असतो. त्यामुळे भविष्यातील काही घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते असे सांगितले जाते. हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो. उच्च अधिकाराच्या जागा मिळतात. मात्र उलटपक्षी हा योग तीव्र स्वरूपात असेल तर दारिद्र्यही येते. खूप परिश्रम करूनही पदरात काही पडत नाही. कालसर्पयोगाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, ते आता आपण पाहूया. अनंत कालसर्पयोग. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पहिल्या आणि केतू 7व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला अनंत कालसर्पयोग म्हणतात. अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतात. विवाहयोग लांबतात, मतभेद निर्माण होतात, नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पहिल्या घरातील राहूच्या अस्तित्वामुळे व्यक्तीला सतत संघर्ष करावा लागतो, तर 7व्या घरातील केतूमुळे जोडीदारासोबत असमाधानकारक वातावरण राहते असे सांगितले जाते. पुढचा जो योग आहे तो म्हणजे कुळिक कालसर्पयोग. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 2ऱ्या आणि केतू 8व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला कुळिक कालसर्पयोग म्हणतात. शैक्षणिक समस्या निर्माण होऊ शकतात. खाणे पिणे, वाईट सवयी इत्यादीमुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अनेक रोग व्याधी जडू शकतात. पत्रिकेतील 2य स्थान हे धनस्थान मानले जाते. या प्रकारच्या दोषामुळे माणसाला दारिद्र्य येऊ शकते. कुंडलीत कुलिक कालसर्पयोगामुळे गंभीर अपघात होऊ शकतात असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे वासुकी कालसर्पयोग, पदम कालसर्पयोग, महापदम कालसर्पयोग, शंखफळ कालसर्पयोग, तक्षक कालसर्पयोग, कार्कोटक कालसर्पयोग, शंखनाद कालसर्पयोग, घातक कालसर्पयोग, तसेच विषधर कालसर्पयोग, शेषनाग कालसर्पयोग. तर ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू 12व्या आणि केतू 6व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला शेषनाग कालसर्पयोग असे म्हटले जाते. हा योग असलेल्या व्यक्तींना सापाचे भय सतावते. काहीही कारण नसताना कायदेशीर अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. आरोग्याच्या तक्रारी वारंवार उद्भवू शकतात. हा योग असलेल्या व्यक्तींना 2दा विवाहाचे योग असू शकतात असे सांगितले जाते.
कालसर्प दोषावरील काही उपाय. कुंडलीतील कालसर्प योगामध्ये वारंवार वाईट स्वप्ने पडत असतात. स्वप्नात वारंवार साप दिसतात. मात्र प्रतिदिन श्री विष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो. याशिवाय गोमूत्र धारण करावे. नागकृती असलेली अंगठी चांदीत करून परिधान करावे. नागपंचमीचे व्रत करावे. राहू केतूचे जप करणारी अनुष्ठाने करावी. असे काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होण्यास मदत होऊ शकते. अलाहाबाद किंवा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पूजा अनुष्ठान केले गेल्यास कालसर्प दोष दूर होतो असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींना आपल्या कुंडलीत कालसर्प आहे अशी शंका असल्यास ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच उपाय करणे हिताचे ठरू शकते. त्याचप्रमाणे सर्पदोष टाळण्यासाठी आपण घरच्या घरी सुद्धा काही खास उपाय करू शकतो. कालसर्पदोष टाळण्यासाठी श्री गणेशांची उपासना अत्यंत फलदायी आहे. गणपती केतूच्या वेदना शांत करतो आणि देवी सरस्वती त्यांची पूजा करणाऱ्यांचे राहूंपासून रक्षण करते. रोज भैरवाष्टक पठण केल्याने कालसर्प दोषाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. कालसर्पदोष दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा रोज 108 वेळा रुद्राक्ष जपमाळेने जप करावा. यासोबत दशांश हवनही करावे. महाशिवरात्री, नागपंचमी, ग्रहण इत्यादी दिवशी शिवालयात नागिनीचा चांदीचा किंवा तांब्याचा जोडा अर्पण करावा. तुमच्या देवघरात मोर किंवा गरुड देवतेचा साप धरून असलेला फोटो लावा आणि दररोज त्याचे दर्शन घ्या आणि नवनाग स्तोत्र म्हणा. अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबल शंखपाल धृतराष्ट्र कलिये तथा एतानी नवमानिम्ना नागाच्या च महात्मना सायंकाले पठेन्नित प्रातकाले विशेषः याचा जप करा. कालसर्पदोष टाळण्यासाठी बुधवारी करंगळीमध्ये कालसर्प योगासाठी विशेष प्राणप्रतिष्ठित आणि अभिमंत्रित अंगठी घाला. त्यासोबतच त्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार राहूची सामग्री दान करा. कालसर्प दूर करण्यासाठी प्रत्येक बुधवारी काळ्या कपड्यात मुठभर उडीद किंवा मूग ठेवा. राहू मंत्राचा जप करा आणि ते गरजूंना दान करा. जर कोणी गरजू आढळला नाही तर मूग वाहत्या पाण्यात सोडून द्या. 72 बुधवारी हा उपाय केल्यास चमत्कारिक लाभ होतो. कुंडलीतील कालसर्पदोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याचा मोठा नाग बनवून अर्पण करा. यासोबतच नाग आणि नागिनींचा चांदीचा जोडा बनवा. तांब्याच्या नागाची पूजा केल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर शिवालयामध्ये अर्पण करा आणि नाग-नागिनीचा चांदीचा जोडा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. तसेच कुंडलीतील कालसर्पदोष दूर करण्यासाठी नागाची दगडी मूर्ती बनवून तिची पूजा शिवालयामध्ये करावी. तर मित्रांनो, अशी ही कालसर्पदोषाविषयीची आणि त्यावर करावयाच्या काही खास सोप्या उपायांची माहिती. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.